दहिसर पूर्व आनंदनगर येथे मुसळधार पावसाच्या धारा, जनजीवन विस्कळीत। भाजप मंडळाध्यक्ष श्री शशिकांत कदम तसेच दत्ताराम घोगे, महिला वार्ड अध्यक्ष राजश्री बेलावडे, भारती दवे, रेखा पटेल, अजिंक्य ठाकूर, निलेश देशमुख, माजी नगरसेवक जगदीश ओझा, जितेंद्र पटेल, हरीश छेडा, अरविंद यादव, अजय गावंडे, विवेक भोईर, हेमंत पाटील, विवेक शेटे, भाजप कार्यकर्त्यांची संपूर्ण फौज जागोजागी जनहितार्थ कार्यरत आहे। संपूर्ण दहिसर आनंदनगर तुडुंब भरलेला आहे। सोबत दत्ताराम घोगे। आणि जसं आम्ही बघतोय आमचे माननीय नगरसेवक जगदीश ओझाजी आणि सगळे बीजेपीचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन आज हे पाण्यात अडकलेल्या गाड्या क्लिअर करताना आम्हाला दिसत आहेत। फारच धडाडीचं काम। नमस्कार। आज आपण बघत आहेत मुंबईमध्ये भरपूर पाऊस मोठ्या प्रमाणात सकाळपासून होत आहे आणि दहिसर विधानसभेचे आमदार मनीषाताई चौधरी या सकाळपासूनच रस्त्यावरती आहेत। आमचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरून नागरिकांना कशी मदत होईल यासाठी प्रयत्न करत आहेत। सकाळपासून जवळजवळ 200 मिलीमीटर पाऊस हा मुंबईत झाला आहे आणि दहिसर नदी, दहिसर विधानसभा किंवा आमचा जे क्षेत्र आहे हे दहिसर नदी ही खाडीच्या जवळ असल्या कारणाने दहिसर नदी आपल्या पूर्ण क्षमतेनुसार वाहत आहे। परंतु एवढा पाऊस पडून सुद्धा दहिसरमध्ये जिथे सॉसर आहेत त्याच ठिकाणी फक्त पाणी जमा झालेलं आहे आणि तो पण आता निचरा होत आहे। आणि आमची सर्व टीम, आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व नगरसेवक, आमचे सर्व आमदार स्वतःच हातीने लक्ष देऊन रस्त्यावरती आहेत। आणि हा जो पाऊस आहे हा देवाच्या कृपेने हायटाईड असल्यामुळे पाणी थोडं जात नाही आणि सॉसरमध्येच थोडं पाणीच आहे, पण एवढं काय दहिसर विधानसभेत पाणी साठलेलं नाही आहे। पण तरीही लोकांना रिलीफ देण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी, आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर आहेत। फक्त नागरिकांना एवढीच विनंती आहे, शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे, जर आपलं आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, नाहीतर आपण घराच्या बाहेर पडू नये, कारण पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडत आहे। पण आता घाबरण्याचं काही कारण नाही। नमस्कार।